स्पेशल आकोबाईसाठी आपण कॅडबरी आणलेले आहेत. बघू टाकायचं नाही असं खाते आता. बिस्किटातले किती खाल्ले? 4 बिस्किट यांनी खाल्ले. बाकी कुत्र्यांना वाटलं बघा खायला लागलेत मस्त पैकी. काही दिवसात भाऊचं लग्न करायचंय. वर्गे बघा तुम्ही भेटले तर कमेंट मध्ये नक्की सांगा कोण असेल तर. पब्लिक विषय काय आपण सगळ्या पोरांना आता मस्त कॅडबरी वगैरे घेऊन चालू जरा सगळ्यांना खुश करून जातात. सगळ्यांना डेअरी मिल्क घेतलं जाऊन सगळ्यांचे चेहरे इम्प्रेशन खरंच अक्षय होता. त्याला 2 दिवस चला कुठं त्याला लय आशा ठेवलं. आता जाता काहीतरी थंडीचं धुवा का नाही म्हणलं त्याला आता कॅडबरी वगैरे घेतली. स्टेट्यूला भेटत स्पेशल आकोबाईसाठी आपण कॅडबरी आणलेले आहेत. बघू शकता. मला इथून घेऊन आला सकी राहू एवढं लावून आणलं चौकातून तुला स्पेशल कॅडबरी जर ना सगळ्यांना आलं ओपन करायला कॅडबरी खुश एक आईस्क्रीम आणलं होतं मला थंडीचं नको कशाला उभं सर्दी वगैरे व्हायला लागली. आणि इथं कसं आग पेटवून चालू आहे. संगीत तिथं आहे आधी भाई तिथं बसलाय पण तिकडे एक मोजल आहे कॅडबरी सगळ्यांना दे. पब्लिक विषय काय मस्तपैकी जेवण वगैरे झालेत आपले संकेतचे माझे. मस्तपैकी आता दुकानात गेलो जिरा सोडा वगैरे घेतलेला आहे आणि कुत्र्यांना म्हणलं चारा म्हणून बिस्किट वगैरे घेतलेत. आपण जाऊ आपल्या विहाराकडं आणि येत होतो आम्ही मस्तपैकी. ही एक भेटलं आणि होंडा एक भेटला होता आपला सुशील. त्याला गप्पा मारत बसलो तिथंच 12 वाजले आम्हाला म्हणजे 1-2 तास तिथंच गेले आम्हाला. आता आलो आपल्या विहाराकडे चाललो आहे. बघू कुत्रे वगैरे आता बारके पिल्ले वगैरे येते त्यांना मस्तपैकी आपण बिस्किटचे पुढे वगैरे चालूत. विषय काय कुत्र्याचे पिल्ले आहेत आपल्या आजूबाजूला ते बघू शकतो. इथं बघा संकेत पण चारायला लागले आपण पण चारूत. खूप पुढे वगैरे फोडलेले आहेत. असं चुरं टाकायचं नाही असं खाते आता मस्तपैकी. आता चांगलं काम केलं आहे आम्ही पुण्य आता भेटन आजला आम्हाला नाही. मस्तपैकी लवकर अजित भाईला पोरगी भेटावं लागणार. पैसे मी देईल ते बिस्किटाला. तोंड बघ दोन ते बिस्किटातले किती खाल्ले? होय ते बिस्किटातले किती खाल्ले? 4 बिस्किट यांनी खाल्ले. बाकी कुत्र्यांना वाटलं बघा खायला लागलेत मस्तपैकी. झोपले ते विचारले खायला. बघू शकतो कुत्रे वगैरे लांब आलोत किती खायला लागलेत ते बघ. ते कुत्रे पण येईल इकडे खायला. तर स्टेटून राहा मस्तपैकी. आता कुत्र्यांना वगैरे बिस्किट वगैरे चारून आलो आणि संकेत सोबत होंडा इथं आपलं गेम प्ले चालू त्या साईडला. गावाकडे असंच माझ्या इथं मामा आहेत. आता शेकोट वगैरे करून झालेले निवांत बसलेलो आहेत. काय ना काय चाळतो जर भूक लागली विकलं काहीतरी करू स्टेट येऊन टाक. मस्तपैकी घरात फ्रेश वगैरे झालो. आता लय भूक लागली तर बघूत काहीतरी प्लॅन करतोय. संकेत वगैरे पापड वगैरे तळायचा गेलाय. मस्तपैकी जाऊत पापड वगैरे तळूत आणि काय होतं पुढे दाखवतो. स्टेट येऊन. विषय काय पब्लिक आम्ही एवढं हळू बोललो पण त्या तेलाचा भाजाचा आवाज एवढा वाढलाय ते बघायचं काय बघा ह्याच शिजल्या खायला सुरू केलं भाऊ मी. ते बघा भाजले तसे पापड्या मस्तपैकी कसं लागायलेत चांगलं लागायलेत. कॅप घातली कॅप काढली की खाऊत आपण पण रूममध्ये गेलो आपली. सध्या संकेत शेप तळायला लागलेत आपल्याला. कसा आवाज यायला आवाज घरचे तिकडे बघितलं लेट होतील. मस्तपैकी एवढ्या भाजून घेतलं लय भाजून घेतलं टेन्शन नाही घ्यायचं. संकेत भाजतोय संकेत द शेप. स्टेटवर जाऊ रूममध्ये घेऊन खाऊ. बघू शकता पापड्याचं नियोजन मस्त आलोय. आता मस्त खाऊ बनवायला संकेत खायला आम्ही दोघं इथं पहिले. संकेत गेलाय फ्रेश व्हायला आम्ही खायला बोलतो खातो वगैरे सगळं तू मस्तपैकी चालू केलाय. हे तो चालू पण झाला खायला. पब्लिक चक्क सकाळी झोपेतून घरी चाललो होतो म्हणजे बाहेर मामाजीत होतो घरी चाललो होतो. जस्ट डोळे उघडले बघितलं पुढे की बबल भाई दिसलेला आहे आलेला आहे संभाजीनगरवरून. मस्तपैकी लय दिवस तिकडे होता त्यांचं दुकान त्या साईडला तिकडे टाकलेलं आहे. आता इकडले शाखा बघायला आलेलं आहे. लय मस्त वाटले दिवसातून भेटला होता. भेटला आता बघू फ्रेश वगैरे कुठंतरी बाहेर जाऊन येत मस्त एन्जॉय करू. लय दिवसाने आला कारण की छत्रपती संभाजीनगरला होता. तुम्हाला बघितलं होतं भाकीचा भाऊ छत्रपती संभाजीनगरला आता गेला. आता इकडे आलाय शिफ्टिंग होत राहते. आता काही दिवसात भाऊचं लग्न करायचंय. वर्गे बघा तुम्ही भेटले तर कमेंट मध्ये नक्की सांगा कोण असेल तर. रेडी झालेलो आहेत मस्तपैकी. आता बाबल्याला भेटून वगैरे निघूत. आपल्या तिकीट वगैरे बुक करायला जायचं. आज संध्याकाळची गाडी आपल्याला पुण्याला वगैरे तिकीट वगैरे बुक करून गावात जाऊ स्टेडियम. विषय काय आहे मस्तपैकी आपण आता माझं लावून निघलो. आपलं तिकीट वगैरे बुक केलेलं आहे. संध्याकाळची बस आहे आपली. भेटूयात संध्याकाळी स्टेडियम.